नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, इंजिनिअरिंग सीट असिस्टन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगची अलॉटमेंट लागलेली आहे। तर मित्रांनो, अलॉटमेंट झाल्यानंतर पुढील काय प्रोसेस असणार आहे, सीट असिस्टन्स कसं करायचं, फ्रीज, बेटरमेंट, पेमेंट कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये MST CET 2025 असे टाईप करून एंटर द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE BTech वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, आपली मेन वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, ही जी मेन वेबसाईट आहे त्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण डायरेक्टली तिथून पण लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो, न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। पण त्या अगोदर सुरुवातीला मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी काय आहे, तर सध्या 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला सीट असिस्टन्स करायचं आहे आणि जर आपण ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट अशा पद्धतीने आहे। आपल्याला सीट असिस्टन्स हे 3 वाजेपर्यंत करायचं आहे आणि ॲडमिशन 3 ऑगस्टला आणि ॲडमिशन हे 5 वाजेपर्यंत आपलं 3 ऑगस्टला होऊ शकतं, अशा पद्धतीने सध्या ॲक्टिव्हिटी आहे। त्यानंतर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला रजिस्टर ईमेल ID टाकायचा आहे। या ठिकाणी आपला मेल ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर आपलं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, लक्षात असू द्या कशी प्रोसेस आहे ती। आणि आता टॅब ओपन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला आपली अलॉटमेंट दिसणार आहे। तर या ठिकाणी आता आपलं वेबसाईट ओपन होत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी करंट अलॉटमेंट डिटेल्स या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूटचं नेम दिसणार आहे। तर या ठिकाणी रूरल एज्युकेशन सोसायटी सर्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट अलॉटेड आहे, कोर्स अलॉटेड आहे या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग। त्यानंतर आपले बेनिफिट टेकन कॅटेगरी आहे, आपली OBC कॅटेगरीतली आपली सीट आहे आणि प्रेफरन्स नंबर अलॉटेड 39 नंबरचा प्रेफरन्स आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी आपली अलॉटमेंट दिसणार आहे। अलॉटमेंट दिसल्यानंतर या ठिकाणी ह्या 4 स्टेपमध्ये आपल्याला सीट असिस्टन्स करायचं आहे। सुरुवातीला सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस आहे, त्यानंतर सीट असिस्टन्स, फ्रीज, बेटरमेंट, त्यानंतर पे सीट असिस्टन्स आणि कन्फर्म सीट असिस्टन्स लेटर, अशा पद्धतीने 4 स्टेप आहेत। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण फर्स्ट स्टेप घेऊया। तर या ठिकाणी सेल्फ व्हेरिफिकेशन, तर या इनकम्प्लीट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपली सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे। आपलं नेम आहे, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, युनिव्हर्सिटी नेम, कॅटेगरी, त्यानंतर आपले 10वीचे पर्सेंटेज, 12वीचे पर्सेंटेज, त्यानंतर आपले CETचे मार्क्स वगैरे सर्व व्यवस्थित बघून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपली अलॉटमेंट दिसल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू सीट असिस्टन्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी लिस्ट ऑफ पॅरामीटर टू बी चेक बाय कॅन्डिडेट, तर या ठिकाणी जेंडर या ठिकाणी बरोबर असेल तर करेक्टवरती टिक करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, त्यानंतर कॅन्डिडेट टाईप, त्यानंतर कॅटेगरी फॉर ॲडमिशन,
करेक्टवरती क्लिक करायचं. समजा हे चुकलेलं असेल तर या ठिकाणी इनकरेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बाकीच्या टॅब आपल्या डिसेबल आहे, त्या ॲटोमॅटिकली आलेल्या आहे. त्यानंतर या ठिकाणी आपले 10वीचे 12वीचे मार्क्स बघून घ्यायचे. तर या ठिकाणी 12वीचे मार्क्स टोटल मार्क्स या ठिकाणी बघून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी 12वीचे मार्क्स बरोबर असतील तर करेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी करेक्टेड मार्क्स ऑब्टेन, करेक्टेड मार्क्स आउट ऑफ या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 12वीचे मार्क्स बरोबर असल्यानंतर फिजिक्सचे मार्क्स जर बरोबर असेल त्या ठिकाणी करेक्टवरती टिक करायचे आणि पुढे कुठेही काही करण्याची गरज नाही. फक्त या ठिकाणी इनकरेक्ट असेल तर या ठिकाणी आपण मार्क्स टाकू शकतो. त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर मॅथमॅटिक्सचे मार्क्स बघायचे. या ठिकाणी प्रोसेस आपली होत आहे. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी करेक्ट स्टेटसमध्ये करेक्ट असं दिसणार आहे. त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर 10वीचे मार्क्स बघायचे आपल्याला. मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या ठिकाणी आपली प्रोसेस होत आहे. थोडा वेळ लागतो. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट्स लिस्ट आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, आपलं कॅटेगरी ओबीसी असल्यामुळे टोटल 8 डॉक्युमेंट्स आहे. ते 8 डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी व्ह्यू करून घ्यायचे आहे. आणि व्ह्यू करून बघून घेतल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवरती टिक करायचं आहे. या ठिकाणी ऑलरेडी टिक आहे. समजा या ठिकाणी काही आपलं डॉक्युमेंट्स रॉंग असेल तर या ठिकाणी नॉट ॲक्सेप्टेडवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता मित्रांनो हे बघा स्टेटसमध्ये सर्व ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस होते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेव्ह कन्फर्मेशनवरती क्लिक करून घ्यायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला यामध्ये 2 ऑप्शन असणार आहे. एक आहे फ्रीज आणि सेकंड आहे बेटरमेंट. तर मित्रांनो फ्रीज म्हणजे यामध्ये जर आपला फर्स्ट ऑप्शन असेल आणि अलर्ट झालेला असेल तर तो ऑटो फ्रीज असणार आहे. आणि त्यानंतर फ्रीज म्हणजे आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल ह्याच राऊंडला तर या ठिकाणी आपण आपला फ्रीज हा ऑप्शन चॉईस करायचा आहे. आणि समजा तुम्हाला जर सेकंड राऊंडसाठी जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन चूज करायचा आहे. तर या ठिकाणी बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज असे 2 ऑप्शन आहेत. तर यामध्ये लक्षात असू द्या बेटरमेंट म्हणजे आपल्याला सेकंड राऊंडसाठी आपल्याला जायचं आहे. सेकंड राऊंडचा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि फ्रीज म्हणजे आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर या ठिकाणी फ्रीज या बटनावरती क्लिक करून फ्रीज अँड प्रोसीड आणि पेमेंट करायचं आहे आणि कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. तर आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग हे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान करायचं आहे. तर समजा या ठिकाणी बेटरमेंट, नॉट फ्रीज अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करतोय मी आत्ता. मला बेटरमेंट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे. तर तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे आपला. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट नॉट फ्रीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि ते 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI थ्रू करू शकतो. या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिस्टमसमोर टिक करून प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन अँड प्रोसीड. तर प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी UPI, क्रेडिट कार्ड
थ्रू आपण करू शकतो, QR कोड स्कॅन करून पण करू शकतो. तर या ठिकाणी UPI QR थ्रू आपण करूया. कंटिन्यू अँड पेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि स्कॅन केल्यानंतर आपलं पेमेंट होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात असू द्या, आत्ता आपण बेटरमेंट केल्यानंतर पुढे आपल्याला पुढील 3 राऊंडला आपल्याला पुन्हा पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. हे पेमेंट फक्त 4 राऊंडमध्ये आपल्याला एकदाच करायचं आहे. त्यासाठी तुम्ही बेटरमेंट केलं तरी पेमेंट करायचं आहे 1000 रुपयाचं, आणि तुम्ही फ्रीज केलं तरी तुम्हाला एकदा पेमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी आता मी QR कोड स्कॅन केलेला आहे. आता माझं पेमेंट होत आहे. तर मित्रांनो, आता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी आता आपलं सीट असिस्टन्स झालेलं आहे. तर या ठिकाणी सीट असिस्टन्स झाल्यानंतर आता आपण आपला संपूर्ण सीट असिस्टन्सचा फॉर्म बघून घ्यायचा आहे. आणि तो फॉर्म बघून झाल्यानंतर मित्रांनो, याची एक प्रिंट आपल्याकडे काढून ठेवायची आहे. आणि आपण जर या ठिकाणी फ्रीज केलं असेल तर आपण ती प्रिंट ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजला ती प्रिंट घेऊन जायची आहे. आणि बेटरमेंट असेल तर आपल्याकडे जपून ठेवायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस असणार आहे आपली सीट असिस्टंटची. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.